जगातील माझ्या सर्व सख्या बांधवांनो, सप्रेम नमस्कार. आज मी आपल्यासमोर अस्थि संधिवाताबद्दल माहिती देणार आहे. आपण पाहत आहोत की मागील काही वर्षापासून अस्थि संधिवाताचे प्रमाण खूप वाढले आहे. गुडघ्याचा अस्थि संधिवात इंग्रजीमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी म्हणतात. म्हणजे काय आहे, कारणे व उपचार कोणते आहेत हे सविस्तर जाणून घेऊया. हा एक सर्वसामान्य विकार आहे. यात गुडघ्याच्या सांध्यातील हाडाच्या मध्ये असलेली उशी, ज्याला कुर्च्या म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये कार्टिलेज म्हणतात, ती पाणी, कोलेजन, विशेष प्रथिने आणि विशेष पेशीपासून बनलेली असते. ही उशी मऊ असल्यामुळे हाडे एकमेकावर घासत नाहीत. परंतु निसर्गाच्या नियमानुसार वाढत्या वयानुसार शरीरातील सर्व अवयवाची झीज होते. येथे सुद्धा वयोमानानुसार उशीमध्ये पाण्याचे प्रमाण कमी होते, कोलेजन कमकुवत होतात, पेशी कमी होतात. त्यामुळे उशी हळूहळू झिजते किंवा घासते. त्यामुळे हाडं थेट एकमेकावर घासू लागतात आणि वेदना, सूज, कडकपणा जाणवतो. यालाच अस्थि संधिवात म्हणतात. आता कारणे पाहूया. याची कारणे म्हणजे नंबर 1, वय वाढणे. वर सांगितल्याप्रमाणे वयानुसार उशी झिजते आणि आजार सुरू होतो. दुसरं कारण म्हणजे अतिरिक्त वजन किंवा लठ्ठपणा. आता वजनामुळे काय होते, गुडघ्यावर जास्त दाब येतो, म्हणून उशी लवकर झिजते आणि हा आजार तयार होतो. तिसरी गोष्ट, जुनी दुखापत. जर अपघात किंवा गुडघ्याचे फ्रॅक्चर किंवा लिगामेंट इजा झालेल्या लोकात उशी घासण्याचा धोका जास्त असतो. चौथं कारण अनुवंशिकता. म्हणजे जर कुटुंबात हा विकार असल्यास तर याचा धोका त्यांच्या पिढीमध्ये वाढतो. नंबर 5, अत्याधिक शारीरिक ताण. जर समजा सतत पायावर काम करणे, उडी मारणे, धावणे, जड वजन उचलणे इत्यादीमुळे गुडघ्यावर दाब येऊन उशी घासते किंवा झिजते. 6वं कारण संधिवात व इतर रोग, उदाहरणार्थ रोमॅटॉइड आर्थरायटिस किंवा गाऊट इत्यादीमध्ये धोका वाढतो. 7वं कारण स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर म्हणजे हार्मोन्समुळे जोखीम वाढते. अशा प्रकारे त्याचे कारणे आहेत. आता रोगाचे लक्षण पाहूया. यामध्ये गुडघ्यात वेदना होणे, विशेषतः चालताना, पायऱ्या चढताना, सकाळी उठल्यानंतर किंवा बसल्यानंतर, तसेच खाली मांडी घालून बसल्यामुळे जास्त वेदना होतात. कडकपणा वाटणे, सांध्यात सूज येणे, हालचाल करताना कटकट किंवा घरघर आवाज होणे, चालणे कठीण होते इत्यादी त्याचे लक्षणं आहेत. आता रोगनिदान कसे करायचे? रोगनिदान विशेषतः गुडघ्याचा एक्सरे किंवा CT स्कॅन किंवा MRI द्वारे होते. जरूरत असल्यास रक्त तपासणीसुद्धा करतात. आता याचे उपचार. आता उपचार म्हणजे रुग्णाच्या लक्षणे आणि आजाराच्या टप्प्यानुसार बदलतात. सुरुवात म्हणजे वेदना सुरू होऊन 1 महिन्याच्या आत कालावधी असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा स्थितीत औषधी व व्यायामाने रोगावर नियंत्रण मिळते
आणि पुढील जे गुंतागुंत होते ती टळते. व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावा. त्यानंतर वजन कमी करणे, खाली मांडी घालून न बसणे, शिडी व पायऱ्या चढू नये. फिजिओथेरपी करणाऱ्यासाठी म्हणजे स्नायू मजबूत करण्याचे व्यायाम सांगतात. त्यामध्ये मांड्याचा स्नायू ताणणे, यामध्ये खुर्चीवर बसा, पाय सरळ पुढे ताणून मांडी घट्ट आवळा, 5 सेकंद ताठ ठेवा, मग सैल सोडा. 10-15 वेळा करा. दुसरा व्यायाम म्हणजे पाठीमागचा स्नायू ताणणे. यामध्ये जमिनीवर बसा, पाय सरळ पुढे ठेवा, हात पुढे करून पायाच्या बोटाकडे वाका. अशा स्थितीत 15 ते 20 सेकंद थांबा. असा व्यायाम 3 ते 5 वेळा करा. तिसरा व्यायाम म्हणजे पिंडरी मजबूत करणे. याच्यामध्ये खुर्ची पकडून सरळ उभे राहा, दोन्ही टाचे वर उचला, पायाच्या बोटावर उभे राहा, 5 सेकंद थांबा आणि परत खाली या. असे 10 ते 15 वेळा करा. चौथा व्यायाम म्हणजे पायऱ्यावर चढणे. कमी उंचीच्या पायऱ्या किंवा पाठीवर चढा. उजवा पाय वर, मग डावा पाय, परत खाली उतरा. प्रत्येकी पायाने 10 ते 12 वेळा करा. योगासनामध्ये जर करायचे असले तर अति दाब न येणारे योगासने करावे. तसेच गरम किंवा थंड पॅक लावणे, हलके चालणे, गुडघ्यासाठी सपोर्ट जसे नी कॅप, ब्रेस हे सुद्धा वापरू शकतात. आता औषधी उपचार. औषधीसाठी डॉक्टर लोक वेदनाशामक औषधे त्यांच्या सल्ल्यानेच घ्यावी. काही ठिकाणी सांध्यात हायलुरोनिक ॲसिड इंजेक्शन किंवा स्टेरॉइड इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी. गंभीर अवस्थेत शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये आर्थोस्कोपी म्हणजे लहान जखमा दुरुस्ती करणे, नंतर ऑस्टिओटॉमी म्हणजे हाडाचे अलाइनमेंट सुधारणे आणि गुडघ्याची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजे नी रिप्लेसमेंट सर्जरी हे करतात. हा अंतिम उपाय होय. तर अशा प्रकारे याची ट्रीटमेंट करतात. म्हणून बांधवांनो, गुडघे म्हणजे आपल्या आयुष्याची गती. त्याकडे दुर्लक्ष केले तर आयुष्य मंदावते. वेळीच काळजी घ्या. योग्य माहिती आणि शिस्तबद्ध जीवनशैली यामुळे आपण अस्थिसंधिवातावर नक्कीच मात करू शकतो. शरीराची काळजी घ्या. मानवनिर्मित गोष्टी जसे वाहन, मशीन, मोटार इत्यादी खराब झाल्यास आपण त्यांचे पार्ट किंवा नवीन वस्तू घेऊ शकतो. परंतु मानवाचे अवयव किंवा शरीर पुन्हा मिळत नाही, हे विसरू नका. चला तर मग वेदनेपेक्षा जाणीव मोठी करूया आणि आपल्या गुडघ्याचे आरोग्य जपूया. धन्यवाद.